अजय सूर्यकांत साहेबांनी जागर संविधानाचा या कार्यक्रमामधून आपल्याला समाज प्रबोधन केलं आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला घटनेत अधिकार दिलाय त्या अधिकाराचा आपण वापर करत नाही तर प्रत्येक नागरिकानं कुठलं कलम कसं वापरावं, संविधानाचा दिलेला पुरेपूर वापर करावा कसा करावा याबद्दल त्यांनी खूप छान असं मार्गदर्शन केलं। त्यांचं असं म्हणणं आहे की अजून आपल्या जवळजवळ 95% लोकांना संविधानच कळलेलं नाही। मला आश्चर्य वाटलं की आपला एवढा आपण म्हणतो सुशिक्षित देश आहे पण 95% लोकांना जर संविधान कळलेलं नसेल तर आपण या भारत देशात जो मूळ पाया आहे संविधान याच्या जीवावर जगतो। तर मला तरुणांना एकच सांगायचं आहे की तुम्ही पण सूर्यकांत साहेबांनी जे काही मार्गदर्शन केलं त्यांचं मार्गदर्शन घ्यावं। आपल्या शाळा कॉलेज मध्ये तुम्ही साहेबांचं व्याख्यान आयोजित करावं आणि या महाराष्ट्रात या देशात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे पुण्याचं काम केलं, जे समानतेचा अधिकार दिला, प्रत्येक श्रीमंतातील श्रीमंताला आणि गरीबातील गरीबाला एक मताचा अधिकार दिला, श्रीमंताचा श्रीमंताला आणि गरीबाच्या गरीब लोकांना लोकसभा विधानसभा आमदारकी खासदारकी लढण्याचा अधिकार दिला आणि या अधिकारामुळे मी 2 वेळा लोकसभा लढवली। म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं माझ्यावर जेवढं म्हणाव कमी तेवढं जास्त उपकार आहेत आणि मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा सगळ्यात मोठा लाभार्थी आहे। कारण हे अभिमानानं सांगावं लागतं की एका धनगर समाजातील एक मेंढपाळ घरातील मुलगा खासदारकी लढून जर 58,000 मतं घेत असेल तर तुम्ही आम्ही सदन घरातील मुलं या प्रक्रियेत आली पाहिजे। आपण शासनाला जा विचारला पाहिजे, शासनाच्या चुकीच्या धोरणावर आपण बोट फिरवलं पाहिजे। तहसीलदार असतील, कलेक्टर असतील, प्रांत असतील यांना आपण जा विचारलं पाहिजे। आपल्याकडे ते अधिकार दिलेत पण आपण कुणाच्या तर भरट्या नेत्यांच्या नादाला लागून कुठल्या तरी सरपंच माजी सदस्यांच्या नादाला लागून आपण या व्यवस्थेला जा विचारत नाही। आपण डायरेक्ट तहसीलदार, डायरेक्ट कलेक्टर, डायरेक्ट प्रांताला बोललं पाहिजे माझी अशी अडचण आहे साहेब, मला ही अडचण आहे, त्याच्यावरती आपण आवाज उठवला पाहिजे। अरे मी म्हणतो की प्रत्येकाकडे कुठली ना कुठली चांगली गोष्ट असती, ती गोष्ट आपण जर दाखवली तरच या समाजात आपल्याला किंमत आहे। त्यावेळेस मला 58,000 मतं मिळाली, त्यावेळेस मला कळलं की एक मेंढपाळाचा मुलगा एक धनगर समाजातील कार्यकर्ता ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती या संसदेची पायरी गाठू शकतो। प्राध्यापक आरवाय सरांनी आमदारकी लढवली, आमचे परमेश्वर केतके साहेबांनी आमदारकी लढवली, कालिदास कजबे साहेबांनी आमदारकी लढवली। अरे आमदारकी फक्त काय प्रस्थापितांच्या घरातल्या लोकांना लढवायची नाही तर सर्वसामान्यांची मुलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती या संसद भवनात आणि या विधान भवनात गेली पाहिजेत। पैशाने सगळं होतं असं विषय नाही, जो माणूस लोकांसाठी काम करतो त्याला ईश्वर आणि इथली जनता एक ना एक दिवस न्याय देतेच। म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जर तुम्ही आचरणात आणलं तर तुमच्या जीवनात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही। मी एक छोटासा कार्यकर्ता चालत येणारा माणूस आज 4 चाकीमध्ये फिरतो तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामुळं। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला सांगितलं 4 चाकी गाडी तुझ्यासाठी पण बनली, आमचं सगळं कुटुंब मेंढपाळात गेलं, धनगर समाजात गेलं पण धनगर समाजाचा अजून एक पण खासदार झाला नाही। म्हणून मी 2 वेळा खासदारकीची निवडणूक लढवली आणि इथल्या प्रस्थापितांना सांगितलं की बाबा आमची पण हक्क आहे, आमचा पण अधिकार आहे, आम्ही पण त्या संसद भवनात जाऊ शकतो। हा अधिकार मला जो मांडण्याचा बोलण्याचा आता तो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे आणि मी गर्वाने सांगतो, मी निळा टिक्का लावून सांगतो की मला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज इथं एवढं बोलण्याची संधी मिळाली। आयुष्यात इतिहास घडला
सांगोल तालुक्यातल्या माणसाला 58,000 मतं मला मिळाली. ती तुमच्या आशीर्वादानं आणि मला दिलेल्या अधिकारामुळं. नसतं तर मग करोडो रुपये कमवणाऱ्याची मुलं आमदार खासदार झाली असती. तुम्ही पण आदर्श घ्या आणि तुमच्या जीवनात IAS IPS कलेक्टर प्रांत तहसीलदार व्हा आणि इथली व्यवस्था बदला. दुष्काळ जो आहे आपला तो दुष्काळ नष्ट करून मंत्रालयात जाऊन बसण्याची क्षमता आपल्या मुलांमध्ये आहे. तुम्ही MPSC UPSC ची तयारी करा. आपली पोरं मंत्रालयात या सांगोल तालुक्यातली गेली पाहिजेत. दुष्काळ आपण किती दिवस दुष्काळाच्या स्थळा सोचणार आहे. सचिव म्हणून तिथनं ऑर्डर निघली पाहिजे. जलसंधारणाच्या सचिव म्हणून या पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे. या सांगोल तालुक्यातली मुलं या मंत्रालयात एक क्लास 1 दर्जाचे अधिकारी म्हणून UPSC दिल्लीमध्ये पण बसली पाहिजेत. ही माझी प्रामाणिक तळपळ आहे. आणि आज 4 वाजता मुख्याधिकारी साहेबांनी मीटिंग बोलवली. ज्यांचे प्रश्न नगरपालिकेतले त्यांनी या मीटिंग साठी 4 वाजता उपस्थित राहावा. हा काय आमच्या वैयक्तिक प्रश्न नाही. आमच्याकडं खाण्यापाण्यापुरतं सगळं काय बरं चाललंय, पण या जनतेचं दुखणं आम्हाला सहन होत नाही. म्हणून आम्ही हा संघर्ष करतोय आणि आम्हाला नक्कीच माहिती आहे की संघर्षाचं एक ना एक दिवस चांगलं फळ तिथली जनता आम्हाला देईल. आणि तुम्ही माझं हे 2 शब्द ऐकून घेतलं त्याबद्दल मी या जनतेचा मायबाप जनतेचा ऋणी आहे. धन्यवाद. इथल्या तालुक्याचा दुष्काळ मिटावा यासाठी जे काही आम्हाला प्रयत्न करता येतील ते करतो. धन्यवाद.